महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ अंबिका नागेश गायकवाड आणि सौ चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गुरुवारी सायंकाळी लिमयेवाडीतील एकमल्ले चौक इथं भीमज्योत तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित कॉर्नर सभेत गौतम फडतरे, सागर एकमल्ले, अभिजित फडतरे, राहुल एकमल्ले, बाबू फडतरे, संजय कांबळे, सचिन फडतरे आणि विराज जाधव आदी उपस्थित होते। यावेळी शिवराज गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या। या विकासाभिमुख नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। येणाऱ्या 15 तारखेला 7:30 ते 5:30 वाजूस्तर आपलं पवित्र मतदान आपल्या बूथ केंद्रावर जाऊन पहिला मशीनवर जायचं, कमळ ओळखायचं। त्या मशीनवर दत्तात्रय नडगिरी या व्यक्तीचे आमचे उमेदवार सहकारी मित्र। दुसऱ्या मशीनवर नागेश यांची सौभाग्य होती अंबिकाताई गायकवाड आणि कमळ चिन्हावर आहे, त्या कमळला आपण बटन दाबायचं। तिसऱ्या मशीनवर चैताली शिवराज गायकवाड माझी सौभाग्य होती। या तिसऱ्या मशीनवर कमळ घेऊन त्यांनी थांबले आणि कमळला मत टाकलं। आणि आपले लोकप्रिय नगरसेवक त्यांचा चौथा मशीन आहे, तुम्हाला दिशाभूल करील। चौथा मत दुसऱ्याला घाला, तिसरा मत दुसऱ्याला मारला, पहिला मत दुसऱ्याला। माझ्या मायता बहिणी, माझ्या मायबाप, तुम्ही चूक करू नका, चौथाही मत कमळलाच घालायचं। भाजपचे उमेदवार किसन जाधव यांनी सांगितले की यापूर्वीही प्रभाग 22 मध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून कामं केली आहेत। मात्र विरोधक त्या कामांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असून मतदारांची दिशाभूल करत आहेत। आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे। तसंच सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे हे भाजपचे असल्यानं प्रभाग 22च्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही। विकासासाठी आम्ही कधीच राजकारण केलं नाही। पुढील काळात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून आणखी भरघोस निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू अशी ग्वाही त्यांनी दिली। जिल्ह्याचं सक्षम असं नेतृत्व करणारा पालकमंत्री गोरे हो, आपल्या शहरमध्येचे तरुण दमदार आमदार देवेंद्रदादा कोठे, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख पालक, शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख, अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि भारतीय जनता पार्टी या माध्यमातून सोलापूर शहराचा विकासाचा घोडदौड सुरू आहे। राज्याच्या विकासाची घोडदौड आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। सोलापूर शहराची घोडदौड, सोलापूर शहरातील स्थानिक भाजपच्या आमदारांच्या माध्यमातून घोडदौड सुरू आहे। या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक आम्ही देखील मागील काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये सहभाग होण्याचा निर्णय घेतला आणि सहभाग होऊन त्या ठिकाणी आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर आहोत। या सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून आपल्या भागाला सर्वांगीण विकास करण्यासाठी केवळ आणि केवळ रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, लाईट या कामासाठी जवळपास 30 कोटी रुपये आपल्या भागासाठी आले। 30 कोटी रुपये। दरम्यान विघ्नहर्ता गणेशोत्सव महिला मंडळाच्या वतीनं भाजप उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित कॉर्नर सभेत प्रमिला जाधव, दीपक जाधव, श्रीनिवास गायकवाड, शिवलाल भानावत आणि चंद्रकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत भाजपच्या 4ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला। भाजपला मत म्हणजे विकासाला मत। आता प्रभाग 22चा विकास थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला। मतदारांनी विकासाच्या दृष्टीनं भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन यावेळी उमेदवारांनी केलं।